नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव समाधान आहे आणि मी एक केमिकल इंजिनियर आहे. आज मी तुम्हाला गांडूळ खत म्हणजे काय, ते बनवायचं कसं, सेंद्रिय खत म्हणजे काय आणि सगळ्या सेंद्रिय खतांमध्ये गांडूळ खतच जास्त चांगलं का आहे, या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत आणि सखोलपणे सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला गांडूळ खताचं महत्त्व कळेल, त्याची प्रक्रिया काय असते ते कळेल आणि योग्य पद्धतीने गांडूळ खत बनवायचं कसं हे मी तुम्हाला पूर्णपणे समजेल. शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. तर चला मग सुरू करूया. बघा, सर्वात आधी समजून घेऊया गांडूळ खत म्हणजे नक्की काय. बाबा, गांडूळ असतात ते जेव्हा सेंद्रिय कचरा खातात, जसं की सेंद्रिय कचऱ्यामध्ये काय काय येतं, शेण, शेतीचा कचरा, भाजीपालाचे अवशेष, त्याच्यानंतर पालापाचोळा वगैरे, याला आपण काय म्हणतो बाबा, सेंद्रिय कचरा. जेव्हा तो कचरा गांडूळ खातात आणि त्याला पचवून त्याची जी विष्ठा बाहेर पडते त्यालाच आपण काय म्हणतो, गांडूळ खत. आणि इंग्लिशमध्ये जर म्हणाल तुम्ही तर व्हर्मी कंपोस्ट असं म्हणतो. तर बाबा, व्हर्मी कंपोस्ट म्हणजे काय? व्हर्मी म्हणजे काय? वर्म्स म्हणजे गांडूळ, आणि कंपोस्ट म्हणजे काय? खतं. म्हणजे व्हर्मी कंपोस्ट ज्यावेळेस एकत्र करतो तसंच त्याचं जे मराठीतलं रूपांतर आहे गांडूळ आणि खत, म्हणजेच काय, गांडूळ खत असं बनतं त्याचं. आता पुढे जाऊया आपण की सेंद्रिय खत म्हणजे काय किंवा सेंद्रिय कचरा म्हणजे काय. घरातलं खरकटं, शेतीचा कचरा, भाजीपाल्याची औषधं, जनावरांचं शेण, हे सर्व सेंद्रिय कचऱ्यामध्ये येतं. हा कचरा जेव्हा नैसर्गिक पद्धतीने कुजतो तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं? सेंद्रिय खतांमध्ये होतं. आता शेण हा सेंद्रिय खतांमध्ये मोडतं का शेण? तर नाही. खूप जण विचारतात, बाबा शेण तर सेंद्रिय आहे, मग थेट टाकू का शेतामध्ये? बघा, कच्चं शेण खत नाही, ते फक्त शेण आहे. कच्चं शेण जेव्हा कुजायला लागतं तेव्हा त्यात उष्णता तयार होते आणि ही उष्णता सूक्ष्मजीव आणि बॅक्टेरियांमुळे तयार होते. या प्रक्रियेत हानिकारक बॅक्टेरिया वाढतात, जमिनीमध्ये बुरशी वाढते, खोड खाणाऱ्या अळ्या वाढतात, पिकांवरती आजार येतात. म्हणून कच्चं शेण थेट शेतात टाकणं हानिकारक ठरू शकतं. कुजलेलं शेण म्हणजे सेंद्रिय खत असतं. लक्षात ठेवा, कच्चं शेण खत नाही आहे. त्याचे फायदे आहेत, पण त्या फायद्यांपेक्षा त्याचं नुकसान जे आहे ते जास्ती आहे बाबा. ठीक आहे. आता सेंद्रिय खत म्हणजे काय? जेव्हा सेंद्रिय कचरा नैसर्गिक पद्धतीने कुजतो त्याचं खत बनतं, त्यालाच आपण काय म्हणतो, सेंद्रिय खत म्हणतो. आता सेंद्रिय खताचे फायदे काय असतात? बघा, जमिनीची सुपीकता वाढते, कारण त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असतो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बनलाच आपण काय म्हणतो, सेंद्रिय कर्ब. त्या सर्व गोष्टींमुळे होतं काय, सूक्ष्मजीव पण असतात त्याच्यामुळे. ते जमिनीत गेल्यानंतर जमिनीची भुसभुशीतपणा जो असतो तो वाढतो आणि पिकं जे असतात आपले ते निरोगी बनतात. पुढे गांडूळ खत म्हणजे काय? ज्यावेळी हा नैसर्गिक कचरा गांडुळांनी खातात आणि त्याला पचवतात, आणि जेव्हा ते पचवलेला कचरा ज्यावेळेस ते विष्ठेच्या मार्फत ज्यावेळेस बाहेर टाकतात त्यालाच आपण काय म्हणतो, गांडूळ खत म्हणतो. पुढे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की बाबा, सेंद्रिय खतांमध्ये तर खूप सारे पद्धतीचे खतं आहेत, मग गांडूळ खतच का? बघा, गांडूळ खतामध्ये जे नत्र असतं ना, तर ते 3 ते 4% असतं. फॉस्फरस आणि पालाश पण जास्त प्रमाणात असतो. मायक्रोन्यूट्रियन जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे पण मुबलक प्रमाणात असतात. आणि साध्या कंपोस्ट खतामध्ये नत्र किती असतं बाबा? 1%, त्याच्यापेक्षा कमी किंवा थोडंसं पारवरती, एवढा फरक पडतो. म्हणजे 4 ट्रॉल्या तुमचं साधं कंपोस्ट खत आणि त्याचा 5वा हिस्सा किंवा 4था हिस्सा एवढंच गांडूळ खत तुम्हाला त्याची बरोबरी करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे ह्या खताची जी क्वांटिटी आहे ती पण कमी लागते, खर्च पण कमी येतो, हमाली पण कमी लागते. म्हणून गांडूळ खत वापरा. आणि त्याच्याही व्यतिरिक्त गांडूळ खत जे परिणाम देतं आपल्याला, ते खूप कमी कालावधीत द्यायला सुरुवात करतं.
त्याच्यानंतर एक खतांमध्ये एक प्रमाण असतं, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. ही पण एकदम योग्य प्रमाणात असते बाकीच्या खतांपेक्षा. त्यामुळे हे काय करतं, लवकर लागतं. आणि गांडूळ खताचा pH जो असतो तो 7पेक्षा कमी असतो. तर आपल्या जमिनी ज्या केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे केमिकलचे खतं टाकून टाकून त्याची pH लेवल जी वाढलेली आहे, तर गांडूळ खताचा pH जो असतो तो कमी असल्यामुळे तो त्याला वाढलेल्या pHला पण कमी करण्याचं काम करतो, न्यूट्रलाइज करून. हा पण त्याचा खूप मोठा फायदा आहे. आता आपण पुढे जाऊ. हे तर झालं गांडूळ खताचं महत्त्व वगैरे सर्व गोष्टी झाल्या. आता महत्त्वाच्या मुद्दा येऊ की गांडूळ खत बनवण्याच्या पद्धती कुठल्या आणि यातल्या यात सर्वात चांगली पद्धत कुठली. तर बघा, सर्वात पहिली पद्धत, सोपी पद्धत म्हणजे ओपन बेड पद्धत असते. त्यामध्ये काय होतं, आपण एक खाली जमिनीला एक स्लोप देऊन त्या जमिनीवरती काय करतो, आपण एक टार्पोलिन म्हणा किंवा प्लास्टिकचा कागद त्यावरती टाकतो आणि त्याच्यावरती अशा बाजूला विटा लावून मध्ये शेणाचा एक बेड तयार करतो ओपन. आणि त्या बेडवरती आपण गांडूळं सोडून देतो प्रमाणामध्ये आणि त्या बेडला वरून आपण झाकून टाकतो. ही एक ओपन बेड पद्धत झाली. दुसरी पद्धत असते थोडीशी ॲडव्हान्स, कमी जागेमध्ये जास्त गांडूळ खत तयार करू शकतो अशी पद्धत आहे ही, की ज्यामध्ये आपण HDPE ह्या मटेरियलचा बेड काय करतो, लावतो आणि त्याच्यामध्ये जसं की इकडं केलं, शेण टाकून त्याच्यावरती गांडूळं टाकतो आणि वरून झाकून टाकतो आणि ती पद्धत गांडूळ खत त्याची प्रक्रिया चालू करतो. ठीक आहे. आता आपण HDPEची जी पद्धत आहे, बेडची पद्धत, ती आपण थोडी सखोलपणे बघू. बघा, गांडूळ खत तयार करताना गांडुळांना जे एन्व्हायरमेंट पाहिजे ते कसं पाहिजे, अंधारमय पाहिजे. तर अंधारमय एन्व्हायरमेंट करण्यासाठी आपण वरनं काय करतो, एक तर सावली बनवतो. तर ती सावली बनवताना एक काळजी घ्यायची की बाबा ठीकठाक सावली बनली पाहिजे, उन्हात असो पावसात असो. तर आपण 12ही महिने ते काम करू शकतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता, मी इथे साधीशी सावली बनवली खूप कमी खर्चामध्ये. आता खाली बघा, इथे मी स्लोप बनवलेलं आहे थोडंसं. इकडे जे तुम्ही बघू शकता, इथं थोडंसं उंच आहे आणि इकडे थोडंसं खोलवर आहे. आता होतं काय, ज्यावेळेस मी बेड लावेल त्या बेडवरती मला पाणी टाकावं लागतं. जेव्हा मी पाणी टाकेल ते पाणी खाली झिरपणार आहे. मग ते पाणी खाली तळायला गेल्यानंतर ते पाणी कुठंतरी एका कोपऱ्यात किंवा बाहेर निघालं पाहिजे बेडच्या, नाही ते साचून खाली पूर्ण गाळ तयार होईल, पूर्ण असं पाणी तयार होईल. ते नको आहे आपल्याला. ते पाणी बाहेर निघालं पाहिजे. तर पाण्यालाच आपण काय म्हणतो, वर्मी वॉश म्हणतो. तर वर्मी वॉश कुठं कलेक्ट झालं पाहिजे, की कोपऱ्याला कुठेतरी. हा HDPE बेड असतो त्याच्या बॉटमला कुठल्या तरी एका कोपऱ्याला काय असते, एक जाळी लावलेली असते. त्या जाळीतनं काय होतं, ते पाणी बाहेर निघतं. तर ते पाणी बाहेर निघाल्यानंतर ते कलेक्ट झालं पाहिजे. आणि बेड तर पूर्ण आपण काय हाईटला लावत नाही, आपण बेड जमिनीवर लावतो आहे. म्हणून काय करायचं, एक खड्डा बनवायचा. जसं इथं बघा, एक खड्डा बनवलेला आहे, त्याला एल्बो आणि बकेटच्या सहाय्याने ते आपण काय करणार, त्याला जमा करणार. अशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती काय करणार, परत बेड ठेवणार. आता बघा इथे मार्किंग केलेली आहेत पांढरी. तर ही मार्किंग काय आहे, की ह्या बेडला पॉकेट्स आहे. ते पॉकेट कशासाठी, काय काम करतं हे पॉकेट, त्यामध्ये आपण इथे ह्या मार्किंग केलेल्या जागेवरती आपण पाईप रोवणार किंवा बांबूचे तुकडे रोवणार आणि ते बांबूचे तुकडे ह्या पॉकेटमध्ये टाकणार. त्याच्याने होईल काय, बघा इथे बेडला असा आधार मिळतो आणि बेड असा उभा राहतो. इथे तुम्ही बघू शकतात की बेड हा आहे, याच्यामध्ये आपण बांबू रोवलेले आणि त्या बेडला त्या बांबूमध्ये अडकवलेलं आहे. बस. बाकी पुढच्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, त्यामध्ये शेण टाकतो, वरनं हे अर्थवर्म्स टाकलेले आणि वरनं त्याला झाकून टाकलेलं आहे. एक तर आपण पोत्याचं बारदान वापरू शकतो किंवा नेट वापरू शकतो किंवा चिपट वगैरे काही पण चालतं वरनं, जेणेकरून तिथे अंधार तयार झाला पाहिजे. पण तो अंधार असा पण नको आहे की बाबा तिथं त्यांना श्वासोच्छवासच करता येणार नाही, नको आहे असा अंधार नको आहे आपल्याला. तर ब्रिदेबल एन्व्हायरमेंट तयार करायचं आपल्याला त्यामध्ये. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. बघा, ही आहे ओपन बेड पद्धत. मी तुम्हाला मागाशी ज्यावेळेस सांगितलं की बाबा एक कनळती जागा तयार करायची, म्हणजे स्लोप असलेली जागा, बेस तयार करायचा, त्यावरती एक टार्पोलिन टाकायचं आणि त्याच्यावरती अशा विटांनी आपण एक बेडचा शेप तयार करणार. यामध्ये आपण काय करणार, इथे बघा शेण टाकलं आहे आणि त्याच्यावरती आपण गांडूळं सोडणार आणि गांडूळं सोडल्यानंतर त्या बेडला आपण कवर करणार. कशानेही करू शकतो, ऊसाचं पाचट असू शकतं किंवा भाताचं जे असतं पराली म्हणतो आपण त्याला, ते पण टाकू शकतो किंवा आपण ग्रीन नेट, पोत्याचं बारदान पण टाकू शकतो.
तर अशा पद्धतीने हे 2 सोपे मेथड्स आहेत जेणेकरून आपण वर्मी कंपोस्ट तयार करू शकतो. बघा, आपला प्लांट जो आहे तो करंजगाव निफाड तालुक्यात आहे. ठीक आहे, नाशिक जिल्हा. जर कोणाला हवं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता ह्या दिलेल्या नंबरवरती 73 50 44 24 10. तुम्हाला जर प्लांट बघायचा असेल तर तुम्ही ह्या पत्त्याला व्हिजिट पण करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा. आय विल बी व्हेरी हॅप्पी. मला आनंद होईल जर तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट केलं तर. थँक्यू.